सांगा पान नंबर 61 का 62 वर झाला. गेल्या वेळेसचा अनुवाद हा 61 वर सांगा. कळत करताय नाही केलं सर नाही बाळासाहेब केला. अनुवादाला काय आवड नाही, सोपं आहे ना. त्यात कुठं अजून जास्त वेदांतात घुसलेलीच नाही. सरपंच करतात अशोक मार तिकडं महिलांच्यात कोण करतात? केलं सांगा. सुरुवात सांगा. सद्गुरूंविषयी पुढा विचार हा 4था मुद्दा चाललेला आहे आणि त्यातली शंका चाललेली आहे की पूर्वपक्षाने शंका केलेली आहे की रामानुजाचार्य, मध्वाचार्य वगैरे थोर पुरुषांनी म्हणजे आपल्या गुरूंद्वारा म्हणजे वेदाध्ययन केले, पण त्यांना जसा संप्रदाय असेल तसं अध्ययन असतं. द्वैती संप्रदाय असेल तर अध्ययन अद्वैती थोडंच होणार आहे. त्यामुळे ते द्वैती संप्रदाय असेल तर ते द्वैताच सांगतात. मग अध्ययनात सुद्धा रामानुजाचार्यांचे गुरुजींकडं रामानुजाचार्य हे द्वैत संप्रदायामधले द्वैती विशिष्ट अद्वैती. मग त्यांचे जे गुरुजी आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा द्वैताचाच उपदेश होईल, अद्वैताचा कसा होईल. म्हणून रामानुजाचार्यांनी जे श्रवण केलं ते कोणतं केलंय? द्वैताचं श्रवण केलेलं आहे. आणि मग मोक्ष कसा होईल? मग मोक्ष झाला असा शिष्य म्हणतो. मोक्ष होईलच कसा? द्वैतामध्ये मोक्ष झाला असं म्हणायचं जर वेळ आली ना तर सगळे समाज तर द्वैतामध्येच आहेत ना. मोक्षाला नवीन काय करण्याची गरजच नाही. सगळ्यांना मोक्ष व्हायला पाहिजे होता आतापर्यंत, पण झालेला दिसत नाही. म्हणून द्वैती गुरुजींपासून मोक्ष होणं संभवनीय नाही. पण शिष्य म्हणतो मग रामानुजादी आचार्य जे झाले, वल्लभाचार्य, माधवाचार्य आदी करून जे द्वैताला धरून राहिले ते मुक्त झाले का नाही झाले, ही एक शंका तयार होईल. आणि ही सामान्यांची शंका आहे, ती पुढे मांडलेली आहे. लक्षात घ्या. काय म्हणताय शंका? तर अशा वेगवेगळ्या तत्वांचा विचार करता करता एकच अद्वैत तत्व म्हणजेच ब्रह्म किंवा त्यालाच आत्मा म्हणतात, परमतत्व म्हणतात, हे शेष राहतं आणि त्याला अद्वैत म्हणतात. द्वैत कशाला म्हणतात? अनेकत्व पाहणं, अनेकत्वाला पाहणं, याचं नाव द्वैत. जसा देवसुद्धा, देव आणि भक्त याच्यात भेद मानणारा हा मुक्त होत नाही, तर भक्त हा देव होतो असं शास्त्र म्हणतं. भक्त राहत नाही. भक्त हा जर कायमस्वरूपी भक्त राहत असेल तर त्याचं नाव द्वैत असं आहे. तुम्हाला कायमस्वरूपी शिक्षाच आहे ना, तुम्ही द्वैतात राहावं आणि तो देव कायमस्वरूपी राहावा. तुम्हाला देव होता येतं, मग त्या देवाची स्वरूप पाहायला पाहिजे. देव होता येतं म्हणजे उपाधिकृत देव होता येतं का स्वरूपता देव होता येतं असं चिंतन आहे ते शास्त्रात आलं. शास्त्र म्हणतं की तुम्ही काय आहात? स्वरूपाने देवच आहात. आणि मग ते स्वरूप जाणून घेण्यासाठी तर वेदांतशास्त्र पुढे येऊन वेदांतशास्त्राने अद्वैत तत्त्वज्ञानाचा उपदेश केला आणि एकच परमतत्व आहे असा बोध तयार करून दिला. मग त्यानंतर त्या जीवाच्या ठिकाणी असणारं जन्ममरण जातं, तोपर्यंत जात नाही. म्हणून भेदवादी आचार्यांकडून ज्ञान संपादन केल्यानंतर आजपर्यंत कोणी मुक्त झाला नाही आणि पुढेही होणार नाही. मग त्यांच्या संप्रदायात आता असं असतं, प्रत्येक व्यक्तीची ज्या संप्रदायात राहतो ना त्याच्यावर त्याची बळकट श्रद्धा तयार होते आणि त्याच्यामुळे त्याला म्हणजे नकार देणे इतकी त्याच्यामध्ये ती शक्ती तयार होत नाही की, आणि त्याच्यामुळे तो तिथेच. म्हणून प्रारंभिक अवस्थेमध्ये जो ज्या ठिकाणी गेलेला असतो त्याला तिथून तो शक्यतो सोडायला फार कठीणता होते. जेव्हा कधी बुद्धीत बोध तयार होईल त्यावेळेला तो म्हणतो की नाही, काही अडचण नाही आहे. आणि असं आहे ना, विकास हा नेहमी
पुढची गती दाखवत असतो. आध्यात्मिकसुद्धा असाच विकास आहे. एखादी वस्तू तुम्हाला या प्रपंचातली आवडत असली म्हणून तीच कायमस्वरूपी तुम्ही ठेवता का? नाही ठेवत. ज्या वेळेला प्रारंभिक पहिल्यांदा गाठभेट पडते त्यावेळेला ती जास्त आवडते आणि नंतर तिची आवड आहे ती हळूहळू नष्ट होत जाते. तसाच प्रकार आहे. मग शेवटला काय व्हायला पाहिजे? परमतत्वावरच प्रेम व्हायला पाहिजे. कारण जो प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, ते आटे दिंडीमा प्रतिमा नाही, है ना. माऊली म्हणतात त्या पद्धतीने प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, हे अद्वैत तत्वज्ञान आहे. आणि त्याच्यामध्ये भेदांचा नाश केला. भेदाने तर दुःख आहे ना हो. आम्हाला दुःख कशामुळे आहे? भेदाने. आणि मग दुःखाचा नाश कशाने होईल? अद्वैताने. हे कळालं की संपलं. आम्हाला दुःख किती तुम्ही देवाच्या उपासना करत राहिला आणि तुमच्या चित्तात जर भेद असेल तर तुम्हाला सुख कधीच प्राप्त होणार, कधीच होणार नाही. कारण तुम्ही भेदातच आहे. भेद आला की दुःख आलंच. म्हणून हे कळालं तर काम होतं. काय म्हणतात सांगा उत्तर. समाधान चाललंय. तर शंका चाललेली आहे की मग पूर्वपक्ष वेदांताला म्हणतो की म्हणजे द्वैत निश्चय केल्यावर जर मुक्त होता येत असेल तर तुमच्या मतात असं का म्हणतात की जीव ब्रह्म ज्ञान झाल्याशिवाय मुक्त होत नाही, असं कसं म्हणता येईल? म्हणजे द्वैत निश्चय केल्यावर आपल्याला मुक्त होता येतं, पण तुमच्या मतात जीव ब्रह्म, तुमच्या मतात म्हणजे वेदांताच्या मतात. बर, कसं म्हणता येतं अशी त्यांनी शंका केलेली आहे. ठीक आहे. तर समाधान सांगताना वेदांती म्हणतात की रामानुजाधिकांनी ज्या गुरुपासून म्हणजे वेद पठण केलं तर ते त्यांचे गुरु आहेत, पण सद्गुरूंचं जे लक्षण केलेलं आहे त्या सद्गुरूंच्या लक्षणामध्ये ते गुरु बसत नाही. म्हणजे सद्गुरूंचं जे लक्षण केलेलं आहे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, तर त्या लक्षणामध्ये ते बसत नाहीत. कारण सद्गुरू हे कळावं लागतं की हे गुरु नावाचा काय प्रकार आहे. जसा लौकिकामध्ये सुद्धा गुरुजी लागतात. मग आता लौकिकातले अनेक फॅकल्टीज आहेत, अनेक विषय आहेत आणि त्या विषयांचे गुरुजी तिथं काम करताना दिसतात. आणि त्याच्यातला गुरु कोणाला म्हटलं जातं? जो मास्टर असतो त्याच्यातला, त्या विषयातला जो कोणी मास्टर होतो त्याला गुरुच म्हणतात. मग तो लौकिकातला जसा तो गुरुजी झाला तसा अध्यात्मशास्त्र हे स्वतंत्र आहे आणि व्यावहारिक जेवढी शास्त्र आहेत ती स्वतंत्र आहेत. लोकांना व्यावहारिक शास्त्र कळाले कारण ती पोट भरण्यासाठी उपयोगी येतात. लोकांना हे कळालंच नाही की अध्यात्मशास्त्राने काय फायदा होणार आहे. पण खरा फायदा मानवाचा आध्यात्मिक शास्त्राने होतो. लौकिक शास्त्र कितीही हस्तगत केले तरी जन्ममरण जात नाही. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याला आध्यात्मिक गुरुजींचा विचार डोक्यामध्ये येतच नाही. आणि खरी गोष्ट अशी आहे की लौकिकातले नाही तुम्हाला काही कोणत्या विद्या हस्तगत झाल्या, एखादा आडाणी जरी राहिला लौकिकामध्ये, ज्याला आर्थिक विकास म्हणतात, उन्नती म्हणतात, त्याच्यात राहायला मागं काही फरक विशेष पडत नाही. कारण खाण्याची जी स्थिती आहे ती खाणं पिणं राहणं हे प्रारब्धजन्य अवस्थेत प्राप्त होतं. अंगठे बहादर माणसं करोडपती आहेत असं नाही आहे की शिकलेला माणूस करोडपती होतो, असं नाही आहे. अंगठे बहादरसुद्धा आहेत, काही कळत नाही, ते चेकवर सुद्धा सह्या करता येत नाही. ते म्हणजे ह्यांच्याकडे एवढं धन कसं काय? बघा तुमचं तुम्हीच विचार करून की ह्यांच्याकडे कशामुळं आलेलं ही संपत्ती. ही प्रारब्धजन्य अवस्थेत येते. म्हणून मग आता त्याला आपल्याला काय करावं लागेल तर फार धनाचा फार विषय विद्या शिकूच नका तुम्ही असं नाही, तुम्हाला शिकावं लागेल. त्याचं कारण तुम्हाला अक्षर ओळख कोण करून देईल? प्रारंभिक हेच शास्त्र करून देतात, गुरुजीच करून देतात. लौकिक शिक्षण हे अक्षराची ओळख करून देईल, ज्ञान करून देईल तुम्हाला, ही चांगली गोष्ट आहे. म्हणून लौकिक अभ्यास करू नका असा नाही, तर लौकिक अभ्यासही तो केला पण तो तुम्हाला मोक्ष देणार नाही हे कळालं पाहिजे. आणि मग त्याने अध्ययन बंद नाही केलं तर अध्ययन कुठे गेलं? तो अध्यात्मशास्त्राच्या अध्ययनात गेला. तिकडली शाळा बंद होते. एखादी ग्रॅज्युएट डिग्री, मास्टर डिग्री कुठला कोर्स झाला की त्याची शाळा बंद होऊन जाते, कारण त्याला पोटापाण्याचे धंदे लागतात, त्याचा विषय संपला. पण त्याचं आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी धडपड केली पाहिजे. आणि मग त्याने तिकडली शाळा बंद झाल्यावर इकडली शाळा सुरू होते. पण शाळा करू नका तुम्ही. इकडची शाळा सुरू होते म्हणजे या अध्यात्मशास्त्राच्या ज्या आहे ना याच्यामध्ये त्याने जर बुद्धी लावली तर त्याला निश्चितपणे त्याला जो मानवी जीवनाचा फायदा आहे ना
तो कळतो. मानवी जीवनाचा फायदा लौकिक शिक्षण घेऊन पोट भरणे हा नाही, तर ते शरीर टिकण्यासाठीच्या विद्या वेगळ्या आहेत आणि याचा उद्धार करण्याची विद्या वेगळी आहे. म्हणून द्वैतामध्ये हे कधी शक्य नाही. अद्वैती ज्ञान संपादन करावं लागेल आणि गुरुजी काय आहेत हे कळालं पाहिजे. म्हणून गुरु काय आहेत, सद्गुरू काय आहेत हे ज्याला कळालं त्याचा उद्धार संभवनीय आहे. ऐका, पुढे सांगितले की सद्गुरू कोणाला म्हणावे हे सांगताना शास्त्र म्हणते की जे संसाराचं मिथ्यात्व प्रतिपादन करून शिष्याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश करतात त्यांना सद्गुरू म्हटलेलं आहे. बिलकुल. आणि ज्या अर्थी रामानुजाचार्यांचे गुरु प्रपंचात म्हणजे सत्य मानतात आणि ह्याला द्वैताचाच निश्चय करून देतात. अद्वैताचा कोणा निश्चय करून दिला यांनी. म्हणून द्वैताचे जे गुरुजी आहेत ते जन्ममरण नाश करू शकत नाहीत. केवळ अद्वैती सद्गुरूंकडूनच जन्ममरणाचा नाश होईल. जन्ममरणाचा म्हणजे देहाला येण्याचं सर्त. जे जन्म कोणाला आहे, देहाला आहे. आत्मा जन्मत नाही आणि मरतही नाही. आणि आत्मा अद्वय आणि एक आहे, सर्वांचा आत्मा एक आहे असं कळालं. देह अनेक आहे, त्या देहामध्ये कोण गेला, जीवात्मा गेला. आणि त्या जीवात्म्याचा बाध ब्रह्मविद्येने होतो, अन्य दुसरा काहीच उपाय नाही. म्हणजे त्या जीवात्म्याचा नाश करण्यासाठी काय उपाययोजना आहे, तर ब्रह्मविद्या हा उपाय आहे. त्या ब्रह्मविद्येने काय झालं, नाश झाला म्हणजे जीवात्म्याचा नाश झाला, बाध झाला. म्हणजे काय झाला, तो ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप झाला. म्हणजे तो ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी राहतो, ब्राह्मी स्थितीत अनुभव त्या ठिकाणी घेईल तो. आणि मग देहाला येणार नाही, कारण त्याचं अज्ञान नाश पावलं. म्हणून जे अज्ञान नाश करतात त्यांना गुरु असं म्हणतात. सद्गुरू कोण झाले, जे भ्रमाचा नाश करतात, भेदाचा नाश करतात, त्यांनाच गुरुजी म्हणतात. चला, पण म्हणजे ते रामानुजांचे गुरु म्हणजे प्रपंचाला सत्य मानतात आणि जीव ब्रह्माचा म्हणजे भेद प्रतिपादन करतात. बर, त्याच्यामुळे ते सद्गुरू होण्यास योग्य नाहीत म्हणून सांगितले. बरोबर. पुढे रामानुजांच्या मतात म्हणजे प्रपंच सत्य असून जीव ब्रह्माचा भेद म्हणजे जीव ब्रह्माचा भेद त्यांनी मानलेला आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात की जीव ब्रह्माचा भेद मानल्यामुळे, भेदात राहिल्यामुळे त्यांना म्हणजे अद्वैत तत्वज्ञान म्हणजे प्राप्त होणार नाही आणि त्यांना मोक्ष होणार नाही. बिलकुल बिलकुल. कारण भेदाचं ज्ञान असेल तर मोक्ष कसा होईल. आम्हाला भेदाचं ज्ञान सहज आहे का नाही. हाय त्यो आहे, आमका आहे, फला नाही, ही वस्तू ती वस्तू, याला म्हणतात भेद ज्ञान. आणि ह्या भेद ज्ञानामुळे तर दुःख होतं. कारण भेद ज्ञान आल्यामुळे काय झालंय, अनुकूल प्रतिकूल ज्ञान जे आहेत ते भेद ज्ञानातून कोण तयार झाले, अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहेत. आणि त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानातून राग द्वेष आहेत आणि राग द्वेषातून सुख दुःख आहे. झालं, या सुख दुःखाला कारण काय झालेले, सुख दुःखाला कारण राग द्वेष, राग द्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान आणि भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचा अज्ञान. गेला का विषय हा, झाला. चला, वेद प्रमाण न मानणारा जो अर्हत आहे त्यालाही जैन लोक म्हणजे गुरु मानतात. त्याचप्रमाणे शूद्र विद्या शिकवणाऱ्यालाही गुरु मानतात. पण संसाराचे मिथ्यात्व सांगून जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन जे करतात तेच खरे सद्गुरू असतात. खरे सद्गुरू कोणते असा प्रश्न आला प्रश्नपत्रिकेत तुम्हाला. तुमच्या काय पेपर घेत नाही आपण, त्याच्यामुळे काय सुटून जाते सर. खरे सद्गुरू कोणते, कोणते सद्गुरू काय सांगितलं, जगताचं मिथ्यात्व बुद्धीमध्ये आरूढ करून ब्रह्मच सत्य आहे हा उपदेश ज्यांनी केलेला आहे. जीव ब्रह्मैव नापराहा, जीव हा ब्रह्मावरून वेगळा नाही, यांना सद्गुरू म्हणतात. बस हे लक्षण आहे. या सद्गुरू म्हणजे काय, तर ज्यांनी जगताचं मिथ्यात्व बुद्धीमध्ये दृढ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्तीने प्रमाणाने त्याच्या बुद्धीत निराश केलेला आहे. आणि ते करावाच लागतो, वेगवेगळ्या युक्त्या वापराव्या लागतात, प्रमाण द्यावं लागतं. म्हणून तिथं श्रोत्रियता येते. प्रमाण देणं याच्यात श्रोत्रियता आहे, युक्ती वापरणं याच्यात बुद्धी आहे, म्हणजे बुद्धिप्रधानता असते. कारण कोणाला कोणते दृष्टांत आठवतील हे काय शास्त्रात लिहिलेले दृष्टांतच येतात असा काही नियम नाही. जो ज्याने जसा अभ्यास केला ना त्याच्या पद्धतीने प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न भिन्न असतो. भिन्न भिन्न दृष्टांत येतात. उगाच लिहिलेले चार शास्त्रातच आलेले तेच दृष्टांत वापरतो ना. किती बी दृष्टांत आहेत, फक्त त्याला दृष्टी तयार झाली तशी की दृष्टांत बनतात.
म्हणून प्रमाणाने युक्तीने शिष्याच्या बुद्धीमध्ये असणाऱ्या भेदाचा नाश करून जगताचं मिथ्यात्व दृढ केलेलं आहे आणि तो ब्रह्माहून वेगळाच नाही असा निस्संदेह बोध निर्माण करतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. चला. म्हणून जो कोणी मुमुक्ष असेल तर त्याने म्हणजे शास्त्रीय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूंकडे जाऊन म्हणजे वेदांत श्रवण जर त्याने केले तर त्याला म्हणजे अमृतरूपी मोक्ष प्राप्त होईल असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. खरं अमृत कोणतं असेल? जे अमरत्व प्रदान करतं ते ब्रह्मविद्या आहे. बरं, स्वर्गातलं अमृत आहे ना ते अमरत्व प्रदान करत नाही, दीर्घत्व प्रदान करतं. दीर्घकाळपर्यंत राहतात. इंद्रचंद्रादी देव स्वर्गामध्ये कितकुटपर्यंत राहतात? दीर्घकाळ राहतात. दीर्घकाळ म्हणजे मग ते पितात अमृत म्हणून शरीरही टिकतात, मग ते दीर्घकाळ राहतात. तरीसुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात, म्हणजे त्यांचं आयुष्य काहीच नाही. जरी ते जास्त असलं तरी ब्रह्मदेवापेक्षा जास्त नाही. आणि ब्रह्मदेवसुद्धा द्विपरार्ध आयुष्य भोगून मरतो. मग महाराज सगळ्यात जास्त आयुष्य कोणाला? तर तुम्हाला. लक्षात ठेवा, तुम्ही अमर आहात. अमर आहा अमर आहा खरे की पहा कोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही इंद्रापेक्षाही श्रेष्ठ होऊ शकता, ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ होताल. केव्हा होताल? ज्या दिवशी तुम्हाला कळेल की मी अमर आहे, म्हणजे मी देह नाही. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. ज्या वेळेला देह सरेल त्यावेळेला खाली शेष कोण आहे? विठ्ठलच आहे. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा इतुले जाणावया जाणा. तुम्हाला जर काय हे जर जाणायचं असेल ना तर तुम्ही अमर होऊन जाताल. नासका आणि सडका देह मिळाला का? देह कसा मिळाला? सडका नासका देह मिळाला. पण ती हातोटी जर तुम्हाला प्राप्त झाली की अमर होण्याची हातोटी, या सडक्या देहातून ब्रह्मविद्या हस्तगत केली, नाहीतर पुन्हा सडके देह लागलेलेच आहेत एकामागं एक एकामागं एक एकामागं. काय कधीच ज्या वेळेला माणूस थोडासा वयस्कर तरुणपणात नाही लक्षात येत त्याच्या, पण शरीर जसं जीर्ण व्हायला लागतं ना तसं त्याला कळायला लागतं की काय रे या सडक्या ह्याच्यामध्ये राहतो मी. मग त्यावेळेला त्याच्यात खास चांगला विवेक तयार होऊ शकतो. म्हणून तरुण पोरांचे जरा अवघड आहे विवेक तयार. असलंच प्रारब्ध चांगलं तर आहे, होऊ शकतं, त्यांना कळेल. माऊली ज्ञानोबराय आधी तरुणच होते ना, सगळे तरुण गेले. कारण आचार्य शंकराचार्य तुकोबाराय हे सगळे फार जीर्ण होऊन मरण्यापेक्षा आणि मग तिथून पुढचे दुःख सहन करण्यापेक्षा लवकर गेलेलं चांगलं आहे. पण त्याला काय आता आपल्या हातात काय मरण नसतं. पण हे ज्याला कळालं की अरे काय खरं नाही याच्यामध्ये, मग त्याच्यापेक्षा मग काय करावं लागेल? काय नाही, तुम्ही न मरावे ऐसा ठाव दिला देवे. अजून काय, पुन्हा मरणारच नाही असा ठिकाण कोणतं असेल तर देवाचं ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी पोचलेला पुन्हा मरत नाही. म्हणून खरं अमृत हाच पितो. आपल्याला मृत्यू लोकात हे अमृत उपलब्ध आहे, पण पिणारा पाहिजे. म्हणजे पिणाऱ्याकडे काय पाहिजे? योग्यता पाहिजे. ज्याकडे योग्यता असते ना तो ब्रह्मरसाचं पारणं करतो. जीव ब्रह्मपर्यय होईल. त्याला पिण्यासाठी अधिकारच संपादन करावा लागेल आणि करता येतो. असं नाही की अधिकार कसं काय संपादन करता येईल महाराज आम्हाला, तर नाही, इथंच याच नरदेहात. चला ऐका. आता पाठकादम म्हणजे वेदार्थ ज्ञान. काय लिहिलंय? वेदार्थ ज्ञानवानापासून वेदवाक्यांचा विचार करावा. अर्थ ज्ञान शून्य, ज्याला अर्थच कळत नाही. एक पहा, शास्त्राचं अध्ययन करणारे बरेच लोक आहेत, त्यांना त्याच्यामध्ये आहेत सुद्धा, पण त्यांना त्याचा अर्थापर्यंत पोचताच येत नाही. याचं म्हणून अर्थज्ञान शून्यत्वास एकच हा ग्रंथ अनेक पद्धतीने सांगणारे अनेक लोक आहेत.
एकच ग्रंथ सांगणारे अनेक लोक आहेत, पण त्यांना त्याचा अर्थच कळत नाही ना, कारण त्यांच्या बुद्धीत जेवढा ग्रह तयार झालेला आहे त्याच्यापेक्षा पलीकडे ते जात नाहीत. म्हणून मग तिथे जाऊन सीमित झालेले आहेत ते. मग त्यांना अर्थ ज्ञानची नाही, असंच आहे, त्याचा उपयोग असाच आहे, हे अर्थ याचा असाच आहे, असाच आहे, असाच आहे करून त्याचा अर्थ त्याला काढताच येत नाही किंवा लागतही नाही. म्हणजे नुसतंच पाठ करून ठेवणारे ते पाठकादम ठरतात. तुकोबरायांच्या गाथेवर चिंतन करायला गेला पण गाथेचा अर्थच कळा ना, मग तिथे तेवढंच सांगतंय किंवा बाहेरचंच सांगतंय, अभंगाला काय बोलतच नाही, ते अभंगावरच बोलत नाही. असे काय येतं पाठकादम, ही वस्तुस्थितीच आहे. चला, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, पाठकादम असं म्हटलं. आणि अर्थ ज्ञान शून्यत्व, पदांचे अर्थ बुद्धीत उत्पन्न व्हावे लागतात आणि त्याला कारणीभूत भगवत कृपाच आहे. बरं, हे काय त्या व्यक्तीचं ज्ञान नसतं, तर त्याच्यावर भगवत कृपा कुठेतरी झालेली असते आणि त्या भगवत कृपेने, संत कृपेने तो बोलत राहतो. चला, शंका विचारलेली की पूर्वपक्ष वेदांतांना म्हणतो की तुम्ही म्हणता की वेदांत ज्ञान मानवामध्ये सद्गुरू जाऊन म्हणजे वेदांत वाक्याचा विचार करावा आणि वेदांत वाक्याचा विचार केल्यामुळे आपल्याला काय मिळतं, आपल्याला साक्षात्कार होईल असं तुमचं म्हणणं आहे. पण आता तुम्ही जो ग्रंथ सांगणार आहे तर तो प्राकृत भाषेमध्ये आणि त्यामुळे तो वेद नाही, तर मग बरोबर आहे. याच्यावरून तर वादंग झाला, तुकोबरायांच्या काळातही झाला. रामेश्वर शास्त्रींनी पाठीमागची आलेली परंपरा जपण्याचा प्रयत्न केला, म्हणजे संस्कृतचं ज्ञान संस्कृतमध्येच राहावं, मराठीत येऊ नये. म्हणून तुकोबरायांनी तर गाथेमध्ये डायरेक्ट वेदाचा अर्थ आणला. तेव्हा रामेश्वर शास्त्रींनी बरोबर आहे, जर पाठीमागची परंपरा होता त्यानुसार त्यांनी विरोध केला. याच्यात काही वावगं झालं नाही, कारण त्यांच्यावर परत आरोप आला असता का नाही, तुम्ही होते ना हो शास्त्री बुवा तिथं, तुम्ही का नाही सांगितलं त्यावेळेला तुकोबरायांना. म्हणून तुकोबरा झालं, हे किती चांगलं झालं याची गोष्ट पहा. त्या रामेश्वर शास्त्रींनी तुकोबरायांना सरळ बोलावून घेतलं, म्हणजे त्या मंबाजी बुवांनी तक्रार केलेली होती, आणि बोलवून घेतलं की तुमची जी गाथा आहे तो वेदाचा अर्थ स्पष्ट करते आणि वेदाचा अर्थ वेदातच राहिला पाहिजे, तो प्राकृत मराठीत नाही आला पाहिजे. फक्त समजूत असणं वेगळं आणि त्याची विनियोगता कशी येते पहा. संस्कृतमध्ये असणारं ज्ञान जर मोक्ष देतं तर अन्य भाषेत असलेलं तेच ज्ञान मोक्ष का देत नाही, हे पूर्व आचार्यांनी याच्याविषयी विचार केलेला दिसत नाही. संस्कृत जरी देवभाषा असली तरी इतर भाषाही देवानेच निर्माण केल्या ना, मग त्यांना हे ज्ञान त्या भाषेत का नको जायला. म्हणून रामेश्वर भट्टांनी त्या गाथेला बुडवण्याचा, इंद्रायणीत बुडवून टाका, तुम्ही काय लिखाण केलेलं आहे ते, म्हणजे ते नष्ट करून टाका, असं थोडक्यात अर्थ आहे त्याचा. तुकोबरायांनी ते केलंही, म्हटले जसे बाबा तुम्ही देवा सांगताय आम्हाला मान्य आहे तुमचं, कारण हे लिखाण मी करत नाही. ज्या वेळेला माणसाला अहंकार केव्हा तयार होईल की मी करतो असं असेल, त्यावेळेला ते लक्षात येईल हे मी केलेलंच नाही, हे मला देवाने येऊन सांगितलेलं आहे. पण मग देवाने येऊन सांगितलेलं आहे तर गाथेला टिकवण्याचंही काम कोणाचं आहे, माझं थोडंच काम आहे. ती जाय ना तिकडे इंद्रायणीत गेली तर गेली. तुकोबराय निश्चिंत झाले, एकदम निश्चिंत झाले, काहीच नाही. आणि मग नंतर तेच गाथा ज्या वेळेला इंद्रायणीत बुडवून परत आले त्यावेळेला जिजाईंनी म्हटले झाले का बुडवून तुमची गाथा, झाले म्हटले. आता म्हटले बसा टाळ्या वाजवत. रोजनिशीच्या खतावण्या त्याही बुडवल्या आणि पारमार्थिक गाथाही बुडवली. आता तुमच्या हाताला काय, आणि हे तुमचं काहीच काम नाही. तुम्ही म्हणताना पांडुरंगाचे, मग म्हटले पांडुरंगाने बुडवली तर मग आता काय पुढे, पांडुरंगाने बुडवायला नाही पाहिजे. म्हटले बरोबर आहे, पण मग त्याच्यात ह्यामुळे त्यांचं चित्त सल्लं आणि ते म्हटले मग तसं जर असेल तर पांडुरंगाचाच धावा करत बसू ना. म्हणून विठ्ठल विठ्ठल करत बसले काठावर सरळ. आणि मग आता त्याच्यातही 13 दिवसानंतर भगवंतांनी, कारण लगेच जर आणल्या असत्या तर लोकांना वाटलं असतं, परत शंका आली असते की ताज्या तावाण्या होत्या म्हणून परत अक्षरं राहिली. 13 दिवसात अक्षरं राहतील का त्याच्यात, काय शिल्लक राहील, काहीच नाही. कागद टाकून बघा 13 दिवस पाण्यात, काय राहील का त्याचं, विरघळून जातं येतं. मग हिथं तर त्याच्यात, आणि ते काय आत्ताच्या तरी परमनंट शाई येतं थोड्या केमिकलच्या, त्या काळात तर त्या याच्यापासून बनवलेल्या शाईने लिखाणं होत होती की जी सहज निघून जात होती, नैसर्गिक शाईचा वापर होत होता. तुमच्या आता काय म्हणतात त्याला, गणपतीच्या मूर्ती त्या
प्लॅस्टर ऑफ पॅरिस. ते विरघळतात का? नाही विरघळत, कारण ते केमिकल आलं. ते मातीचे जर गणपती असतील तर ते विरघळले लगेच तात्काळ. ते 12 तासात शाडूचे लवकर विरघळतात. तुकोबरांच्या गाथा विरघळली नाही. 13 दिवसानंतर जशीच्या तशी अक्षरासहित, पुसलेलं सुद्धा नाही कुठं. एखादा अक्षर बाबा पाण्याने का व्हायना असं, आपण ह्याला जरी पाणी लावलं तरी ते पुसून जातं इथे असं. आणि जशीच्या तशी वरती आली. तर त्या गाथेने दिलेली ही परीक्षा होती. आणि ह्याच्यात सिद्ध झालं की ही गाथा भगवंतानी लिखाण केलेली आहे. म्हणून तुकोबरांची गाथा ही लिखाण कोणी केली तर प्रत्यक्ष देवाने लिखाण केलेली, तुकोबरांच्या माध्यमातून झाले ते. म्हणून याचा हे अक्षरं नाही आहेत, तर हे प्रत्यक्ष भगवंताचे बोल आहेत. भगवद्गीता प्रत्यक्ष रणांगणावरती ही कुरुक्षेत्रावर भगवंतानी गायली, म्हणून गीता असं नाव आहे तिचं. गायलेली ती गीता प्रत्यक्ष बोल येतं. आणि वेद, आता वेदाचा आमचा परिचय लांब आहे, कारण वेदाचा आमचा अभ्यासच नाही, संस्कृत आम्हाला येतच नाही, तर आम्ही काय करू. मग तुम्हाला तेच संस्कृत आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून देवाने करून ठेवलं का नाही. देवाचे किती मोठे उपकार झाले बरं आपल्यावर. आता संतांचे उपकार झाले एवढं, पण आम्हाला हे कळालं पाहिजे. म्हणून मराठी भाषेत तेच ज्ञान. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. तर तेव्हा अशा प्रकारचे 30 ज्ञान आम्हाला या प्राकृत मराठीमध्ये आले. मग प्राकृत मराठीत ज्ञान नाही का? आहे ना. ब्रह्मरसाचं पारणंच आहे प्रत्यक्ष, फक्त घेणारा पाहिजे प्रत्यक्ष. म्हणून मराठी भाषेने सुद्धा ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, सुख देणे घेणे सुखची वरी होऊ दे या जगा. माऊली म्हणतात तसा प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान आहे, आणि ते मराठीतून सुद्धा प्रगट होतं आहे. चला, म्हणून संस्कृतमध्येच आहे आणि तुम्हाला काही येत नाही. मराठीतले ग्रंथ, मराठी हा याच्यात ब्रह्मविद्या नाही तर काय आहे? हे प्रत्यक्ष ब्रह्मविद्या आहे, फक्त घेणारा पाहिजे. म्हणून मराठीमध्ये म्हणून जरी असं म्हटलेलं असेल की श्रोत्रियता ही तिकडून यायला पाहिजे, मग हे वरूनच हे ज्ञान खाली पाझर फुटलेलं आहे. उलट हे गोड झालेलं आहे. हे ज्ञान कसं झालेलं आहे? अधिक गोड झालेलं आहे. कशा? कारण ते आम्हाला जे कळेल ना त्या भाषेत आहे, म्हणून ते अधिक गोड आहे. आपल्याला जर इंग्लिशमध्ये आणि संस्कृतमध्ये सांगितलं असतं, कळलं असतं का? नाही कळलं असतं, कारण ते आपली भाषा नाहीच आहे ती. आपल्याला आपल्या भाषेतलं पाहिजे सांगणारा. चला, म्हणून अधिक हेच मराठी भाषा ही ब्रह्मविद्येने समृद्ध आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अन्य भाषा त्यांच्या असतील, कशा असतील तशा. पुढे आणि तुमच्या वेदांत मतात मोक्ष कशाला मिळतो, तर मोक्ष हा वेदांत वाक्याच्या विचाराने मोक्ष मिळतो. बिलकुल. तर मग तुमच्या या प्राकृत ग्रंथाचा म्हणजे उपयोग काय आहे, अशी म्हणजे शंका केलेली आहे. तर समाधान सांगितलेलं आहे की अनादी अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळे या जगताबरोबरच म्हणजे ब्रह्मापासून वेद झाले. ब्रह्मापासून नाही, वेद झाले म्हणजे जगत आणि वेद ईश्वरापासून. ब्रह्म म्हणजे माया विशिष्ट ब्रह्म. इथे काय लिहिलेलं आहे? ब्रह्म दिलेलं आहे. म्हणजे तिथं मग ते ईश्वर लावून घ्या. माया विशिष्ट ब्रह्म. बस. काही वेळेला अर्थ बदलावा लागतो बरं, नाही तर हाही तसा धरला तर घोटाळा होतो. ब्रह्मापासून कुठे लिहिलं होते? समाधान. म्हणून ब्रह्मापासून वेद झाले, तर तिथं ब्रह्मापासून म्हणण्यापेक्षा माया विशिष्ट परमात्म्यापासून. तर ब्रह्मवेत्ता हा ब्रह्मरूपच. वेत्ता म्हणजे जाणणारा. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती अशी वेदाची श्रुती आहे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होतो. पुढे म्हणून ब्रह्मवेत्तेची संस्कृत भाषेतील असो किंवा अन्य भाषेतील वाणी असो, तर ती वेदवाणीच असते. बिलकुल. याविषयी माऊली म्हणतात की तयाचे विसाट शब्द तुझे म्हणून येती वेद. पुढे तरी सदैव सच्चिदानंद कान व्हावे. होई नाही पाठकिली. पुढे आणि यावेळी माऊली म्हणतात की ब्रह्मवेदाला पुरुषाने वेदासारखी जी बडबड केलेली असते ती सुद्धा म्हणजे वेदच असतात, माऊलीचं म्हणणं आहे. बरोबर. तयाचे विसाट शब्द. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्ही
विधीचे जनिते स्वयंभू आहे ते केलो न केले नव्हे. शास्त्राचे जे सार वेदाची जो मूर्ती तो आम्हा सांगाती प्राण सखा. हा भंग येतो. शास्त्राचे जे सार वेदाची जो मूर्ती तो आम्हा सांगाती प्राण सखा. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात स्वयंभू जे ब्रह्म आहे ते ब्रह्म आम्ही स्वतःच आहोत. हां, आणि म्हणून आम्ही वेदाचे पण करते आम्हीच आहोत. म्हणजे वेदाचे करते स्वयंभू आहे ते केलं न हो, तर आम्हीच वेदाचे करते आहोत. आम्ही कसं काय होतील बरं? देव एक वेदाचा करता आणि तुकोबरा एक वेदाचे करते. किती झाले? हां, वेदाचे करते किती झाले? एकच आहे. एक देव झाला आणि एक वेद झाले. एक देव झाला आणि दुसरे तुकोबराय झाले. म्हणजे दोन दोन करते होतील का नाही? तर होत नाही. तर याचं कारणच असं आहे की तुकोबराय हे देवावरून वेगळे राहिले नाही, तर परमात्म स्वरूप झालेले आहेत ते. त्यामुळे ते काय झाले? वेदाचे करते झाले. पुढे पुढे सांगितलं की जो ब्रह्मवेत्ता पुरुष असतो तर तो जे बोलल तर ते वेदरूपच असं म्हणून सांगितलेले. ठीक आहे. कारण वेद वाक्याने म्हणजे ज्याप्रमाणे भ्रमाचा नाश होतो त्याप्रमाणे ब्रह्मवेत्तेच्या वाक्यानेही म्हणजे भेदभ्रम असतो तर तो भेदभ्रम म्हणजे नाहीसा होतो म्हणून सांगितले. तर एक गोष्ट आहे, वेदवाक्याने काय म्हटले? वेदवाक्याने भ्रमाचा नाश होतो त्याप्रमाणे ब्रह्मवेत्तेच्या तर असं आहे, तेच ब्रह्मवेत्ता पुरुषाकडे आलेलं ज्ञान वेदातलं आलेलं आहे. वेदाच्या वाक्याने भ्रमाचा नाश होतो, तर ब्रह्मवेत्त्याच्या वाक्याने सुद्धा भ्रमाचा नाश होतो. याचंच कारण ब्रह्मवेत्त्याकडे असलेलं ज्ञान कुठलं आहे? वेदाचं. म्हणजे वेदाचंच ज्ञान ब्रह्मवेत्त्याकडे आले म्हणून वेदाची वाक्य. पण तरी त्याच्यापेक्षा ब्रह्मवेत्त्याकडून जे वाक्य बाहेर पडलं तर ते कोणत्याही भाषेमधून पडलं, प्राकृत म्हणा त्याच्या तर त्याचा जास्त प्रभाव होतो. म्हणजे 20-60 शब्दांचा जास्त प्रभाव होतो. आणि जे छापील शब्द आहेत ना, तर त्याच्या म्हणजे त्या छापील शब्दापेक्षा जे 20-60 शब्द आहेत ते संतांच्या मुखातून उमटतात आणि ते चित्ताचा कायापालट करतात. म्हणून ब्रह्मवेत्त्याच्या त्या शब्दापासून भेदभ्रमाचा नाश होतो. भ्रांतीचा नाश होतो म्हणजेच काय होतो? भेदभ्रांती जाते. आणि मागच म्हटलं होतं आता तुम्हाला की शिष्याच्या चित्तातल्या भेदांचा नाश करण्याची क्षमता हे तत्ववेत्त्याच्या वाणीमध्ये आहे. आपल्याला काय करायचं आहे? नक्की काय करायचं आहे? भेदांचा नाश करायचा आहे. मग भेद कोणते? हे तर याचा विचार अभ्यास केलेला आहे तुम्ही मागं, की ज्या 5ही प्रकारचे भेद जे जड, ईश्वर आणि जीव याला अनुसरून उत्पन्न होतात, हे भेद या ब्रह्मवेत्तेच्या वाणीतून नष्ट झाले. मग तो अद्वैत स्वरूपाचा अनुभव घेतो. चला, जर वेदांत वाक्यापासून ज्ञान होते आणि इतर वाक्यांपासून ज्ञान होत नाही असे जर म्हटलं तर ते बरोबर नाही म्हणून सांगितलेलं आहे. कारण दृष्टफलात हा नियम नाहीये. दृष्टफलामध्ये हा नियम नाही. मग दृष्टफलात काय नियम आहे? तुम्हाला औषधाचं ज्ञान असो अथवा नसो, औषध प्रभावी ठरतंच. मग ते औषधाचं नाव पंजाबीमध्ये छापलेलं असेल, तेलुगूमध्ये छापलेलं असेल आणि मराठीत छापलेलं असेल तर औषधावर परिणाम होईल? नाही होत. अगदी तसंच आहे. ब्रह्मविद्या कोणत्या का भाषेतून जाईना ती ब्रह्मविद्याच ठरते आणि प्रभावच दाखवते. मग महर्षी भाषा लिहिलेल्या असतात म्हणून काय औषध बदलतं का? नाही. महर्षी रमण असोत, त्यांना मराठी येत नव्हती, मग महर्षी रमण तत्ववेत्ते ठरले का नाही? ते तेलुगू तिकडले होते, कुठले तरी तेलुगू वगैरे कुठली तरी भाषा. महर्षी रमण कितीतरी तत्ववेत्ते तुम्ही पहा. स्वामी विवेकानंद बंगाली होते, मग काय त्यांना अडचण आली का? नाही. आणि तुकोबाराय मराठी होते म्हणून कुठं अडचण आली तेव्हा? किंवा इतर कितीतरी संत तुम्हाला महाराष्ट्रीयन दिसतील. तर भिन्न भिन्न भाषेमध्ये वेगवेगळे संत झालेले दिसून येतात, पण मुक्त झाले. चला, उदाहरण दिले त्यांनी की औषधाने रोगनिवृत्ती होते, हे दृष्टफल आहे. पण त्या औषधाची माहिती सांगणारा जो आयुर्वेदिक ग्रंथ आहे तो संस्कृत भाषेमध्ये. बरोबर. म्हणजे संस्कृत भाषेत जरी असलं तरी औषधाचा गुण येतो. आणि जरी तर 5वं हेडिंग आहे आचार्य सद्गुरू सेवेची ईश्वर सेवेवरून अधिकता, असं 5वं हेडिंग चालू होत आहे. मुद्दा जो 5वा आलेला आहे वाचा. आता वाचा तुम्हीच, सुरू येत आहे. 5वा मुद्दा चाललाय आचार्य सद्गुरू. सर वाचतात का? सर वाचा. लोकच काय वाचता?
5 हेडिंग सुरू होते. हा. आचार्य सद्गुरू सेवेची ईश्वर सेवेतून अधिकता. आचार्य या पदाचंही लक्षण दिलं होतं तुम्हाला गेल्या वेळेस. आचिनोती तर शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमप्याचरेद हस्तु स आचार्य इति स्मृतः. तर त्यांना आचार्य असं म्हणतात की ज्यांच्या आचरणातच काय असतं, ज्याचं आचरण करतात तेच दुसऱ्याला शिकवतात, ते आचार्य असतात. कशाचा आचार्य? ब्रह्मविद्येचा, ज्यांनी स्वतः हस्तगत केली, स्वतः त्याच्यामध्ये राहतात, ब्रह्मनिष्ठ होऊन राहतात आणि लोकांना सुद्धा ब्रह्मविद्याच सांगतात, ते काय झाले? आचार्य झाले. म्हणजे त्याच्यातले ते निष्णांत असतात. कारण असं आहे, अनेक प्रकाराने जरी सद्गुरूंनी आपल्याला बोध दिलेला असला तरी तो अनेक प्रकाराने त्या शिष्याने काय केलेला असतो, स्वतःच्या बुद्धीमध्ये धारण केलेला असतो आणि म्हणून तोच पुन्हा दुसऱ्यांना शिकवण्याचा आचार्य बनतो. कारण त्याने अभ्यास करताना त्यातलं काहीच सोडलं नाही. जे गुरुजींनी शिकवलं त्याच्यातलं काहीच सोडलं नाही, तर जसंच्या तसं तंतोतंत धारण केलं बुद्धीत आणि स्वतःच्या बुद्धीने काय केलं, त्याच्यात आणखीन डेव्हलपमेंट केला आणि तो अन्यांना सांगता. आत्ताच्या पाहणा दृष्टांतात किती बदल होताना दिसतात. माऊलींनी वापरलेले दृष्टांत, तुकोबऱ्यांचे दृष्टांत आणि आपले दृष्टांत, किती दृष्टांतात बदल झाला. हा कशामुळं झाला? त्यांनी काय केला, स्वतः बदल केला तो, आणि बदल करून तोच आधुनिक आता पुढच्या जगाला द्यायचा असेल तर त्यांना त्याच्यातलं सांगावं लागतं. मागचं जर सांगितलं तर पुढच्या मला नाही वाटत आणखीन काही 10-20 वर्षांनी लोकांना घट म्हणजे काय आणि कसा तयार होतो हे अवघडच होईल. आणि कुंभाराचा दृष्टांत ऐकायला बी अवघड आहे. कारण ते मला मशीनवर घट होत्यात आणि हे काय सांगू राहिलेत महाराज, कारण याच्यामध्ये इतकं अंतर होतं. पण त्याच्या जागेवर जर दुसरा शोधन करून दृष्टांत आणला तर तो त्या जगाला सुट होऊन जातो, काही अडचण नाही. चला, येणं त्यानं बुद्धीमध्ये काय आलं झाला पाहिजे, त्याचा प्रकाश पडला पाहिजे, म्हणजे कळालं पाहिजे ते ज्ञान. तेव्हा असे सांगतात ते आचार्य. त्या आचार्यांच्या यांनाच सद्गुरू असं म्हटलं, त्यांनाच काय म्हटलेलं आहे? सद्गुरू. आणि त्या सद्गुरू सेवेची ईश्वर सेवेवरून श्रेष्ठता, हे सूत्र झालं. याला काय म्हणायचं? वर जे दिलेलं आहे ना ते सूत्र आहे. त्या सूत्राचा विशद भाग जो आहे तो खाली आलेला आहे. पण तुम्हाला सूत्र म्हणजे काय हे कळालं. सूत्राचं लक्षण काय आहे? अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अनवेद्यांच्या अनुपलंब सूत्रम सूत्र विदो विदुहू, असं तर्क संग्रहाच्या आपल्या त्या कशात आले, वृत्ती प्रभाकरमध्ये ते लक्षण आले, पाहून घ्या. तर सद्गुरूंची सेवा ही ईश्वराच्या सेवेवरून श्रेष्ठ ठरवलेली. कसं ते ऐका आता. अधिकारी म्हणजे जिज्ञासू पुरुषाने ब्रह्मरूप असलेल्या आपल्या सद्गुरूंची सर्व भावाने सेवा केली तर श्री गुरु प्रसन्न होऊन परमतत्वाचा उपदेश करतील. आता पहा, याच्यात 2-3 मुद्दे आलेले आहेत. अधिकारी, शिष्य काय पाहिजे? अधिकारी पाहिजे, म्हणजेच तो जिज्ञासू बनलेला असला पाहिजे. आणि अधिकारी असा जो झालेला आहे, अधिकारी म्हणजे जिज्ञासू पुरुषाने ब्रह्मरूप असलेल्या, कोणते गुरुजी? हे ब्रह्मरूपता हे विशेषण गुरुजींना लावलेलं आहे. कोणत्याही गुरुजींची सेवा केल्याने तुमचा फायदा होईल असं नाही, हे सिद्ध झालं. म्हणजे त्याच्यातही ब्रह्मरूप असलेल्या, ज्यांच्या बुद्धीमध्ये ब्रह्मनिष्ठा धारण झालेली आहे, त्यांची सेवा जर केली, आणि कशी केली तर सर्व भावाने हे विशेषण लागलेलं आहे. सेवेला विशेषण लागलं सर्व भावाचं, शिष्याला विशेषण लागलं अधिकारीपणाचं, गुरुजींना विशेषण लागलं ब्रह्मनिष्ठतेचं. हे जर कळालं तर मग त्याच्यातली खोली कळायला सुरुवात होईल. म्हणून सर्व भावाने सेवा केली, तिथं समर्पित भाव असा आहे. तर श्रीगुरु प्रसन्न होऊन परमतत्वाचा उपदेश करतील. आता परमतत्वाचा उपदेश करतील, त्यालाच का करतील? तर अधिकारी आहे, सर्व भावाने सेवा केलेली आहे, त्याच्यावरती त्याचा प्रभाव होणार आहे आणि इतरावर प्रभाव होणार नाही. जे सर्व भावाने सेवा करत नाही त्याच्यावर उपदेशाचा प्रभावच होत नाही, त्याचा उपदेशाचा प्रभाव होत नाही. नाहीतर एरवी आपण किती बी ऐकतो ना, असं का होतं? तर तो अनधिकारी असल्या कारणाने. ऐका, तुम्हाला एक 5-6 मुद्द्याचं चिंतन सांगतो आता. पहिली गोष्ट, आता ही गुरुसेवा कोणाकडून घडते?
असा प्रश्न जर केला तर पहिला एक मुद्दा लक्षात येतो की अधिकारी पुरुषाकडूनच गुरुसेवा घडते. काय शब्द प्रयोग केला? जो अधिकारी नाही त्याच्याकडून गुरुसेवाच घडत नाही. बोला, त्याच्याकडून गुरुसेवाच घडत नाही, कारण तो काय नाही, अधिकारीच नाही. म्हणून गुरुसेवा कोणाकडून घडते असा मुद्दा जर आपण आणला तर पहिली गोष्ट लक्षात येते की अधिकारी पुरुषाकडूनच गुरुसेवा घडते, बाकींच्याकडून गुरुसेवा घडत नाही. दुसरा मुद्दा असा आहे, जो अनधिकारी असतो त्याचा गुरुसेवेत संशय असतो, म्हणून त्याच्याकडून गुरुसेवा घडत नाही. कारण त्याला हे गुरुजी आहेत का याच्याविषयी काय आहे, संशय आहे. म्हणून ज्याला हा संशय असतो तो त्याच्याकडून गुरुसेवा घडतच नाही, कारण संशय हा कार्याचा प्रतिबंधक असतो. पण हे कशाचे गुरुजी, हे गुरुजी नाही असं त्याच्या बुद्धीमध्ये काय झाला, तो भ्रम तयार झालेला आहे. कारण त्याच्यात काही घटक काम करत असतात अगोदरचे, कोणी सांगितलेलं असतं, काही ऐकीव असतं, आणि हे त्याच्या डोक्यामध्ये भ्रम तयार करतात. आणि हे कशाचे गुरुजी, हे असले आणि एवढे साधे काहीतरी वेगळे असले पाहिजे असं त्याच्यात भ्रम आहे. ते भ्रमाची कारण आहे ते गुरुजी म्हणल्यावरती जाडजूड तर असायला पाहिजेत. त्याच्या कशाचे भ्रम असतील काही सांगता येत नाही. कोणाच्या डोक्यात काय भ्रम असतात हे नाही सांगता येत. काही भ्रम असू शकतात. त्या यांना दाढीच नाही आणि गुरुजींना काय असते, दाढी असते. काय झाला, यांना जटाच नाहीत. हे सद्गुरू असतील का? आता त्याला काय माहितीच नाही ना काय आहे ते. म्हणून ज्याच्या बुद्धीत संशय असतात त्याच्याकडून गुरुसेवा कधीच घडत नाही. 2 नंबर झाला. ऐका 3 नंबर, अधिकाऱ्याच्या जो मनुष्य असतो, अधिकारी असतो, त्याच्या सेवेत समर्पण भाव असतो. हा मुद्दा इथं झालेला आहे. आणि जो अनधिकारी असतो तो कधी समर्पित भावाने सेवाच करत नाही. म्हणून अधिकारी पुरुषाकडूनच समर्पण भाव असतो. समर्पण भाव म्हणजे माझे गुरुजी म्हणतील तेच. त्यांनी सांगितलं विष घ्या तर मी विषच घेणार. याच्यात काय आहे, ते म्हणजे अहो लोक सांगतात विषाने माणसं मारतात, तुमचे गुरुजी बावळट आहेत आणि ते काही विषय नाही. माझ्या गुरुजीने सांगितलं, माझ्या शास्त्राने सांगितलं है ना. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते तर राज्य हे तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. जो नियम शास्त्राला लागू होतो तोच गुरुजींना लागू होतो. म्हणजे माझ्या गुरुजींनी सांगितलं असा, त्याचा इतका समर्पण भाव आहे त्याच्या गुरुजीविषयी, बस माझे गुरुजी. आणि पाय का 4था मुद्दा, की जो सद्गुरूंच्या पेक्षा अन्याला श्रेष्ठत्व देतो तो सद्गुरूंना कनिष्ठत्वच देतो. काय झाला 4था मुद्दा कोणता? कारण त्याच्या बुद्धीत म्हणे अनधिकारी कसा ठरला हा, तर त्याच्या बुद्धीत अन्य कोणीतरी एक अशी व्यक्ती बसलेली आहे की ज्या व्यक्तीला तो सद्गुरू मानतो, म्हणून यांना तो सद्गुरू मानत नाही. तो चांगला माणूस, भला माणूस, श्रेष्ठ माणूस मानू शकतो, पण सद्गुरू मानणार नाही, कारण त्याच्या बुद्धीत दुसरा कोणतरी बसलेला आहे. म्हणून असा जर असेल तरी तो सुद्धा सद्गुरूंची सेवा करत नाही. म्हणून म्हणजे हे अण्णा बोलायचे बरं का मला, कारण माझ्या बुद्धीमध्ये असे भाव होते. तर ते म्हटले जगताप कुठेतरी एका ठिकाणी चिकटून राहा. सामान्य भाषा असते बरं का, हे कुठेतरी कुठे बी जा म्हटले, कुठेही राहा, कारण सगळ्यांचं कल्याणच व्हावं अशी अपेक्षा असते. कोणाचं वाटोळं व्हावं असं ज्याची अपेक्षा असते ते गुरुजीच नसतात. कुठेही जा पण तुमचं काय झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे. पण तुम्ही असे राहा की ज्याच्यानंतर त्याच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठत्वच नाही, बिलकुलच नाही. तर जात फिरकतच नाही. कारण काय की त्याच्या बुद्धीमध्ये ते श्रेष्ठत्व आरूढ झालेलं असतं, म्हणून तिथे ब्रह्मविद्या काम करते. नाहीतर 10 रानात पेरलं आणि पाहिलंच नाही तर एकाही रानातलं उगवत नाही. 10 रानात पेरणी करतोय तो, काय उपयोग आहे त्याचा? त्या म्हणजे एका किंवा माझा नेहमी दृष्टांत पूर्वी बी सांगितले तुम्हाला, एखाद्या ठिकाणी विहीर हिथं 5 फूट मारली, तिथं 3 फूट मारली, तिथं 10 फूट मारली, अशा 10 विहिरी मारल्या. कोणत्या विहिरीला पाणी लागल? काय बरं? आता 10 ठिकाणी श्रद्धा ठेवूच ना, कुठे बी जा आणि एकाच ठिकाणी राहा आणि अशी निष्ठा करा की फायदाच झाला पाहिजे.
तर असं जर असेल तर त्याच्यासाठी काय होतं, म्हणून सद्गुरूपेक्षा जो अन्याला श्रेष्ठत्व देतो त्याच्या चित्तात ब्रह्मविद्या तयार होत नाही. उपदेशाच्या अंतीसुद्धा. ऐका पुढचा मुद्दा. किती मुद्दे सांगितले? 4. तर आता 5वा मुद्दा असा आहे की जो सद्गुरू सेवा हेच साधन म्हणून श्रेष्ठ मानतो, अन्य साधनं सोडून दिली. काय दिली? ईश्वराची सेवा कनिष्ठ केली त्याने. अहो देव कनिष्ठ आहे का? देव कनिष्ठ नाही. तो सद्गुरूला डावलतो आणि मूर्तीच्या दगडाच्या जाऊन पाया पडतो. त्याच्या चित्तात कधीच ब्रह्मज्ञान होत नाही. काय त्याला, कारण त्याला कळालंच नाही ते. त्याचा भाव आहे ईश्वराच्या ठिकाणी, ही गोष्ट चांगली आहे, याच्यात काही शंका नाही. पण त्याच्या चित्तात गुरुजी हे देवापेक्षा कनिष्ठ ठरलेले आहेत, म्हणून गुरुजी देवापेक्षा श्रेष्ठ आहेत असा भाव तयार होईल, तेव्हा ब्रह्मज्ञान होतं. ते का त्याच्या तेव्हा ते त्यांना त्यांच्या ठिकाणचा असणारा जो भाव आहे ना, तो कसा भाव तयार होतो ते पहा. माझे गुरुजी हे प्रत्यक्ष परमात्मा आहेत, ज्याच्यात तिळमात्र शंका नाही. त्यावेळेला त्याच्या चित्तात हा भाव तयार होतो, अन्याच्या चित्तात नाही होत. म्हणून तर ब्रह्मविद्या अवघड झाली. नाही तर तत्त्वमसी तर 100 वेळा ऐकलं, का नाही बोध होत? तर त्याच्या बुद्धीत श्रेष्ठत्वाचे हे जे भाव बसलेले आहेत ते त्याला प्रतिबंध करत राहतात. आणि देवाची एक अशी आयडिया आहे की ज्या दिवशी तो त्यांना हा प्रत्यक्ष परमात्मा आहे असा मानेल, त्याच दिवशी तिथं ज्ञान तयार होईल, तोपर्यंत नाही होणार. म्हणून मग हे सगळे एवढं सगळं आता ह्याच्यातला कुठलाच भाग इथं आलेला नाही, तो अन्य ग्रंथामधून आलेला आहे. पण तुम्हाला आता सांगितलं बाबा, पुढे तुम्ही कुठल्या ऐकताय आणखीन काय माहीत नाही मला. हा 6वा नाही, अजून सांगतो तुम्हाला. तर म्हणजे गुरुसेवा हे जे साधन आहे तेच साधन माझा उद्धार करणार आहे, असा 5वा मुद्दा आणला होता मी त्यातला. की गुरुसेवा आणि माझा उद्धार कशाने होईल? गुरुसेवेने होईल. हां, मग अन्य काहीच नाही. दान पुण्य धर्म काय करत असेल ती सगळी साधनं त्यांनी कशात आणली? गुरुसेवेत आणली. माझे गुरुजी जे करतात हां, त्यांना सोडून मी दुसरं काहीच करणार नाही. आणि म्हणून त्याने ते त्याच्यामध्ये समर्पण भाव टाकला त्याच्यात. आणि मग त्याच्यानंतर मग तो म्हणजे स्वतःचं कनिष्ठत्व तयार केलं. जो स्वतःचं श्रेष्ठत्व गुरुजींच्या सेवेत आणत असतो त्यालाही ब्रह्मज्ञान कधी होत नाही. किती सूक्ष्म मुद्दे आहेत बरं. कारण त्याच्या बुद्धीमध्ये ते एक घरटं तयार केलेलं आहे त्यांनी की मी थोडासा श्रेष्ठ आहे. एवढे पुढे जाऊन सांगू का? माझे गुरुजी साधे कपडे घालतात आणि मी कडक कपडे घालतो, तर याच्यात सुद्धा भेद आहे. आमच्या अण्णांकडे कितीतरी कडक कपड्यावाले आले, तसेच गेले. नाही ब्रह्मज्ञान नाही, विद्या बी येणार नाही त्यांना. त्याचं कारण आहे की मी गुरुजीपेक्षा काहीतरी भिन्न आहे. गुरुजींचा माझे गुरुजी कसे आचरण करतात, पहिल्यांदा गुरुजींचं साधारण आचरण हे त्याच्यावर प्रभाव करतं. आणि माझे गुरुजी जसे वागतात आचरण करतात तसा मी आचरण करेल असा भाव आणला माझ्या गुरुजी. म्हणून ते मग आचरणाचं जर अनुकरण आहे तर विचारांचं अनुकरण बनतं. ज्याचं आचरणाचंच नाही त्याचं विचाराचं कसं अनुकरण होईल? आणि जे ब्रह्मविद्येचं आहे त्याचंही तीच ब्रह्मविद्या जशीच्या तशी शिष्याकडे जाते, तर त्याच्याकडेच जाते ज्याच्यात गुरु शिष्याचे विचार समान झालेले असतात. विषम असेल तरी ज्ञान काम नाही करत. म्हणून इतकी समानता आणि इतकी विनम्रता तयार व्हावी लागते. एवढा मोठा शिष्यत्व भाव तयार झाल्यावर तो शिष्य मुक्त होतो, अन्य कोणताही शिष्य मुक्त होणार नाही. म्हणून जे आज बी परंपरा चालू आहे, कारण हे सगळ्याकडे का होत नाही तर त्याच्यात कुठेतरी ही तार्किकता काम करत राहते. माझ्या गुरुजींनी सांगितलंय ना हे तर त्याच्याविषयी त्याचा समर्पित पूर्ण भाव झालेला असतो. त्यावेळेला तर्कही उत्पन्न होत नाहीत, विशेषतः बरं का. कारण आणि दुसरी गोष्ट आहे, मग तर्क का उत्पन्न झाले तर गुरुजींच्या ठिकाणी कुठेतरी कनिष्ठत्व आणलेलं असतं. कारण त्यांच्या विचाराला याच्या बुद्धीची मान्यता नाही. माझे गुरुजी सांगतायत ते बरोबर श्रेष्ठ आहेत,
पण त्याच्या विचाराला त्याने काय केलेलं आहे, अन्य काहीतरी श्रवण केलेलं असतं आणि कुठेतरी श्रवण केलेलं असतं. ते श्रवण इकडे तिकडे फिरवत राहत होतो. नाहीतर एकच श्रवण करणाऱ्या व्यक्तीचे तर्क सारे नष्ट होतात. मग अनेक ठिकाणी श्रवण करणाऱ्या माणसाच्या बुद्धीत तर्क असतातच आणि येणारच आणि येत राहणारच. म्हणून ज्याच्या बुद्धीत तर्क असतात तो मनुष्य सेवा कधीच करत नाही, हे बी लिहून ठेवा. जी माणसं तार्किक असतात ती सेवेचे अधिकारी नसतात, त्यांच्याकडून सेवा घडत नाही आणि सेवा करतही नाहीत. अनुभवाने सांगतो तुम्हाला कितीतरी, किती बी उदाहरणं आहेत माझ्यासमोर, मी जे प्रत्यक्ष पाहिलेली आणि त्यांची ज्या अवस्थाही त्याही मी पाहिलेल्या आहेत की ह्यांची अवस्था ही अशी कशामुळे झालेली. तर त्याच्या कारण हे बारीक मुद्दे आहेत. पुढचा मुद्दा, जो ईश्वर आणि गुरुजी यांच्यात भेद पाहतो तर त्याला ब्रह्मविद्या कधीच येत नाही. कारण ईश्वर नाही तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगत, सद्गुरू ब्रह्मज्ञान सांगतात. ईश्वराने वेद निर्माण केले, त्या वेदात ज्ञान आलं, ते ज्ञान गुरुजींकडे आलं आणि गुरुजी तुला ज्ञान सांगतायत आणि तू म्हणतो हे खरं असेल का. त्यांनी म्हणून त्याच्यामध्ये असं म्हटलंय शेवटी आपण श्लोकात की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. हा नुसतं म्हणण्यासाठी नाही, माझे गुरुजीच भगवान विष्णू आहेत असा भाव तयार होईल, त्या दिवशी त्याला ब्रह्मज्ञान काम करतं, ब्रह्मविद्या येते. चला, तर अशा प्रकाराने एवढे सगळे चिंतन तुम्हाला याच्यासाठी सांगितलं. काय लिहिलं त्यांनी, अधिकारी म्हणजे जिज्ञासू पुरुषाने ब्रह्मरूप असलेल्या आपल्या गुरुजींची सर्व भावाने सेवा केली तर श्रीगुरू प्रसन्न होऊन परमतत्वाचा उपदेश करतील. अजून एक मुद्दा आहे, आणखीन सांगतो तुम्हाला की जो कोणी अशी सेवा करतो ना तो अनअधिकारी असला तरी अधिकारी होतो. तो काय झाला, अनअधिकारी आहे मूळचा तरी अधिकारी होतो. जसा याला साक्षात उदाहरण हस्तामलक आपले ते त्रोटकाचार्यांचं आहे ना, हस्तामलक सिद्ध होतो. त्या त्रोटकाचार्यांची सेवा म्हणजे त्रोटकाचार्य शंकराचार्यांच्या सेवेमध्ये आले. त्यांना नीट बोलताही येत नव्हते म्हणून ते त्रोटकाचार्य असं, त्यांना वाणी येत नव्हती. आणि मग हे आता वेदांत शास्त्राचं कसं काय अध्ययन करायचं. शंकराचार्यांचे 4 शिष्य पद्मपादाचार्य, त्रोटकाचार्य, हस्तामलक आणि सुरेश्वराचार्य. तर हे बाकीचे सगळे चारींना 4 मठाचे अधिपती बनवलं आचार्यांनी नंतर. तर हे जे त्रोटकाचार्य आहेत ते बाकी काहीच करत नव्हते. वेदांत शास्त्रात अभ्यासाला बसले तर त्यांना कळत नव्हतं शास्त्र. नेहमी आचार्य असे असतात, सद्गुरू तेच आहेत की ज्यांची सगळ्या शिष्यांच्याकडे समत्व बुद्धी असते. माझ्या एका शिष्याचं कल्याण व्हावं, बाकी 4 कुठे गेले तरी चालतील, याला सद्गुरूच म्हणत नाहीत. ते सद्गुरू आहेत की जे सगळ्यांच्या कल्याणाचाच विचार करतात. मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न म्हणावा शिष्य, तुकोबरायांचा. मग ते सगळ्यांचं कल्याण अपेक्षित करतात. ते त्रोटकाचार्य सेवा करायचे. आचार्यांच्या लंगोट्या धुण्याचे काम, कपडे धुण्याचं काम कोणाकडं, त्रोटकाचार्य. आणि सुरेश्वराचार्य म्हणजे ते मंडन मिश्र, ते अगोदरच सिद्ध होते ना. हस्तामलकजी श्रेष्ठ होते. पद्मपादाचार्य हे थोडे अधिकारी पुरुष होते, मागच्या पूर्व पुण्याने चांगले. आणि त्रोटकाचार्यांना कळतच नव्हतं, वेदांतच कळत नव्हतं. आता काय करावं बा. पण मग ते म्हणायचे आपल्याला सेवा तर करता येईल, आश्रम झाडता येईल. मग ह्यांनी झाडून काढल्यावरती तिथे येऊन ते बसायचे. कोण, हे बाकीचे. कारण आम्हाला कळतं, आम्हाला पाठलंही कळतं ना. ते असे आयटीत बसायचे. आणि मग त्याच्यानंतर एक दिवशीचा विषय, कपडे धुवायला, आचार्यांची कपडे धुवायला आड्यावरती तिकडं विहिरीवर कुठेतरी गेलेला आहे आणि पाठ सुरू व्हायची वेळ आली पण तो काय आला नाही. मग आचार्य म्हणते थांबा आपण असं करूया, आपण पाठ थोडासा लांबू, कारण तो अजून आला नाही. ह्यांना असं वाटत होतं आतून त्याला कुठं काय कळतं डोंबाल, आणि ह्याच्यासाठी गुरुजी थांबलेत. कारण ह्या बाकीच्या असतात ना त्यांच्यात अहंकार काम करतो असं, ह्याला कुठं बाकी काय कळतंय, ह्याच्यासाठी गुरुजी थांबलेत. ते म्हणजे थांबत मला दाखवतो थोड्या वेळाने. शंकराचार्य आणि मग थोड्या वेळाने आल्यावरती ते म्हणले वा माझी काही तब्येत ठीक नाही, आज असं करूया आपण पाठ कोणाला तरी सांगू. ते म्हणले बा कोण सांगाल पाठ. मग हे लगेच तिघांच्यात सुरू झालं की तू ही का मी का ही, ह्याचा कोण हिशोब करते त्या त्रोटकाचा.
आचार्य उतरून खाली बसले, आसन खाली टाकलं आणि टाकल्यावरती आचार्य समोर बसल्यावरती ते म्हणले पाठीमागं येऊन त्यांच्या मागं बसलेला हा त्रोटकाचार्य. आता आचार्य कोणाला सांगतात? मग त्या म्हणले त्रोटका उठ बरं आता आणि पाठ सांग. त्रोटकाचार्यांना व्यासपीठावरती बसवलं आणि ते स्वतः खाली बसले आणि पाठ सांग म्हटल्यावर त्रोटकाचार्यांच्या वाणीतून जी शब्द बाहेर पडले आणि जे प्रश्न शंका उपस्थित केल्या त्या खालच्या तिघांनाही कळाल्या नाहीत. कोणाला? जे मोठे समजत होते ना स्वतःला, त्याला म्हणतात कृपा कशी काम करते ते पहा. त्या तिघांनाही ते कळालं नाही त्यामध्ये. आणि मग त्या तिथून पुढे त्यांच्या बुद्धीत असा प्रकाश पडला की जिथे कृपा होते तिथे ज्ञान उत्पन्न होतं, जिथे सेवा असते तिथे ज्ञान असतं, जिथे सेवा नसते तिथे ज्ञान नाही, तिथं शब्दज्ञान असतं. त्या तिघांच्यात काय होतं? याच्यात कृपेचं ज्ञान प्राप्त झाले. ते कोणाच्या आधी काय विशेषता आहे. पण म्हणून म्हटलं की ती सेवा अशाकडूनच घडते की त्याला अधिकारी पुरुषाकडूनच सेवा घडते. पहिला मुद्दा सांगितलेला तुम्हाला की जो अधिकारी असतो त्याच्याकडूनच सेवा, आणि बाकीच्यांचे संशय असतात. जिथे संशय असते तिथे सेवा नसते. चला. त्या उपदेशाने जिज्ञासूस आत्मज्ञान प्राप्त होऊन हां, तो कृतकृत्य होईल. बिलकुल. तर तेव्हा कृतकृत्य होईल का नाही अशी शंका आहे का? नाही, होणारच. अहो ब्रह्मविद्या आहे ना, आजपर्यंत ब्रह्मविद्येने अनेकांना कृतार्थ केलं, मला का करत नाही अशी तुमच्यामध्ये काय पाहिजे? हातून पेटला पाहिजे ना तो. मला का नाही, का मी असंच मारणार आहे, परत जाईल आणि पुन्हा मरल आणि पुन्हा जन्म घेईल आणि पुन्हा, हे असंच होईल का? असंच चालेल का? नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी हे लक्षात आलं. ते हे लक्षात आलं नाही एकदा त्याच्या डोक्यात, बस कामच झालं त्याचं. पण हे जर येणार नाही ना, जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत त्याचे हे चालूच आहे. फार ऐकू नका. फार ऐकल्याने मोक्ष होतो असं नाही. मुद्द्याचं, कामाचं आणि जसं परंपरेत आलंय तसं असं ऐकल्याने मोक्ष होतो. नाही तर पुष्कळ ऐकलं तर पुष्कळ जन्म घ्या आणि पुष्कळ ऐका. पुष्कळ जन्म घ्या आणि पुष्कळ ऐकत बसा. फार श्रवण केल्याने मोक्ष होतो. कोणी सांगितलं? श्रवण कसं केलं त्याने मोक्ष होतो, फार केलं याने नाही होत. आणि यातले जे सूक्ष्मता आणि बारकावे जे आहेत ना, हे जे कळालं ना, फार काय, उलट काही करणे राहू नये याचं नाव मोक्ष आहे. काहीच करणे राहत नाही. का हो, काय काय करावं, काय करावं, काय करण्यासारखंच राहिलं नाही. परमार्थात सुद्धा करण्यासारखं राहून, संसार तर मागच सोडून दिला, पण परमार्थात काही करणे राहत नाही. तो मोक्षाचा अधिकारी असतो. मग सहस्थितीमध्ये जे घडेल ते घडत राहत. सहस्थितीत आमच्या अण्णा सहस्थितीत नामस्मरण करायचे. सहस्थितीत त्यांचा आवडीचा ग्रंथ होता ते वृत्तीप्रभाकर, ते वाचन करत बसायचे. नाहीतर मग ज्ञानेश्वरी वाचायचे. पण हे सहस्थितीत चालू होतं त्यांचं. साधू महात्म्यांची ही सहस्थिती असते. त्याच्यामुळे आता त्यांना गरज राहिलेली असा अर्थ नसतो तो. पण मग त्याच्यामध्ये जीवनमुक्तीचा खास आनंद आहे. कारण जगात दुःख हे कधीच नजरेलाही पडत नाही. जगात दुःख नजरेलाही पडत नाही. ते मुक्त पुरुष राहतात. दुःखाचे प्रसंग त्यांच्यावर येत नाहीत असं नसतं. दुःखाच्या प्रसंग अनेक येतात, कारण ते प्रारब्धजन्य अवस्थेत येत राहतात. पण तरीसुद्धा त्याच्या लांब पलीकडे निघून गेलेले असतात ते. म्हणून मग त्यांना त्याचं दुःख भेडसावत नाही. आम्हा भयचिंता नाही धाक, जन्म मरण काही एक झाला, यहलोकी परलोक आले सकळी वैकुंठ. दुःख ते कैसे नाही स्वप्नासी, भुक्तिमुक्ती झाल्या कामारी जासी, त्याचे वर्म तू आम्हापासी, सुखे राहिलासी प्रेमाची. चला वाचा. म्हणून जिज्ञासूस ईश्वर सेवेहून सद्गुरु सेवा श्रेष्ठ आहे. बरोबर, ईश्वरोपासकास लक्षात आलं ना. म्हणून काय, नाहीतर ईश्वर सेवा श्रेष्ठ आहे का गुरुसेवा श्रेष्ठ आहे, हे बुद्धीमध्ये आरूढ व्हायला फार वेळ लागतो. ऐकणं वेगळं, वाचन करणं वेगळं आणि आरूढ होणं वेगळं. लोक वाचतात, हे किती वेळा वाचलेलं आहे, पुष्कळ वेळा वाचलं. मग का नाही का, त्याचं कारण नाही, देवच भारी. मग ते अरे देव आहे ना, तो देव भारी म्हणजे गुरुजीच देव आहेत हे माहीतच नाही ना. म्हणूनच सांगतो
की म्हणून गुरुजीला तुडवून लोक दर्शनाला जातात. तर याचं कारण आहे की त्यांना ते कळालेलंच नाही की काय भारी आहे ते. हा गुरुचरणी तया सकळ तीर्थे आणि त्रैलोक्याची. हा चला. ईश्वरोपासकास केवळ पुण्यरूप अदृष्ट उत्पन्न होईल, आत्मबोध होणार नाही. बिलकुल. सद्गुरु सेवेपासून ईश्वर उपासकास ऐकलं ना, केवळ पुण्यरूप अदृष्ट उत्पन्न होईल, आत्मबोध होणार नाही. मग कोण भारी? चला. सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. बरोबर आहे ना. सद्गुरु सेवेपासून अदृष्ट पुण्य तर उत्पन्न होईलच, पण त्याची आवश्यकता न अदृष्ट पुण्य उत्पन्न होईलच. मग ईश्वर राहिलाच कुठं? ईश्वर सेवापासून काय उत्पन्न होईल? अदृष्ट म्हणजे पुण्य. अदृष्ट पदाचा अर्थ काय? पुण्य. ईश्वर सेवा केल्यावर पुण्य उत्पन्न होईल आणि गुरु सेवा केल्यावर. आणि मग दोन्हीमध्ये भेद काय आहे? तर भेदच नाही. पण त्याची आवश्यकता न करता हा. दुसरं एक आहे, आपल्या गुरुजींना विचारल्याशिवाय पारमार्थिक दुसरं काहीच करू नये. हे शास्त्र आहे बरं का. माझ्या मनाने जर मी पारमार्थिक काही करत असेल तर आणि ते गुरुजींना ज्ञान नाही दिलं त्याचं, आपण आपल्या मनाने संशोधन चालू येतं, दुसरंच काही करत असेल तरी सुद्धा त्याच्यावर गुरुकृपा होत नाही. कारण तो त्याच्या मनाने संशोधन करून दुसरंच काहीतरी कार्यक्रम चालू आहे त्याचा. म्हणून सद्गुरूंना विचारल्याशिवाय पारमार्थिक कुठल्याच क्रिया करायच्या नाहीत. याच्यात गुरुनिष्ठा सिद्ध होते. कारण हे माझे गुरुजी काय सांगतात ते पाहू. माझे गुरुजी म्हणले ना, तीर्थाला जाऊ नको, मी नाहीच जाणार. कारण तीर्थ माझ्या गुरुजींपेक्षा श्रेष्ठ नाहीत, हे कळालं त्याला. पण कळाल्यानंतर नाही ना गुरुजी जाऊन आलो बरं का, मी सगळीकडून बोंबलत फिरून आलो. आला ना, छान आहे, दे प्रसाद. काय कळतं त्याला गोंबाल, काय करतो आणि काय नाही करत. चला. पण त्याची आवश्यकता न करता श्री सद्गुरूंच्या प्रसन्नतेने अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश होऊन बरोबर ज्ञानद्वारा तात्काळ म्हणजे याच जन्मात मोक्ष प्राप्त होतो असे दृष्ट फल आहे. याच जन्मात मोक्ष प्राप्त होतो असं दृष्ट फल आहे. सद्गुरूंची श्रेष्ठता इतकी श्रेष्ठ आहेत की या विश्वातले एकमेव श्रेष्ठ पुरुष जर कोणते असतील तर सद्गुरूच आहेत. कारण त्यांच्याचमुळे आपण कृतार्थ होऊन मुक्त होऊन जाणार आहे. आजपर्यंत असे कोणीच भेटले नाही की जे आम्हाला या जगातून सोडवतील, बाहेर काढतील, या शरीरातून बाहेर काढतील. तर ते केवळ एकच आहेत की ते सद्गुरू आहेत. ईश्वर सेवा केवळ अदृष्ट फलाला हेतू आहे आणि सद्गुरू सेवा अदृष्ट आणि दृष्ट फलाला हेतू आहे. झाले. डबल फल पाहिजे असतील तर नको का करायला. ज्याला एकच फल पाहिजे असेल त्याने ईश्वर सेवा करावी. ज्याला 2 फलं पाहिजेत त्यांनी, आणि ज्याला 3 फलं पाहिजेत ते 3 फलांची गरजच काय. तुम्हाला मुक्त व्हायचं पडलंय का अदृष्टाचं पडलंय सांगा. अजून त्याच्यापेक्षा तुम्हाला पुण्य पाहिजे का मुक्ती पाहिजे सांगा बरं. मग काय हे ईश्वराच्या सेवेत नाही. सेवाच खंडित झाली तिची. म्हणून गुरुजी हेच देव आहेत या बोधावर गेला. अदृष्ट तर उत्पन्न होणार आहे ना. अदृष्टाचं मला काय करायचं आहे, त्या म्हणजे पुण्याचं काय करायचं आहे. पुण्याने तर जन्म दिलेले आहेत आपल्याला. हे जे जन्म आलेले आहेत ते कोणामुळे आलेत? पुण्यामुळेच आलेले आहेत. म्हणून पाप पुण्याच्या पलीकडे गेला. लक्षात ठेवा. हे गणित कुठं कसं काम करतं. पाप आणि पुण्य हे जन्माला हेतू आहेत. तुम्हाला अदृष्ट पाहिजे का मुक्ती पाहिजे? मुक्तीचं पाहिजे. मग मुक्तीचं पाहिजे तर सेवा कोणाचीच करायला पाहिजे? सद्गुरूचीच करायला पाहिजे. म्हणून कोण श्रेष्ठ आहे? चला. म्हणून मंद तीव्र अशा कोणत्याही अधिकाऱ्यास ईश्वर सेवेहून सद्गुरू सेवाच श्रेष्ठ आहे. बिलकुल. मंद तीव्र. मग आता मंद सांगितलं तुम्हाला. त्रोटकाचार्य काय नाही कळत महाराज काय करावं. गुरुसेवाच केली आणि काहीच अडचण नाही. कारण बुद्धिमांद्यादी दोष सद्गुरूंच्या कृपेने जातात. त्याच्यावर कृपा होते ना, त्याचा बुद्धिमांद्य दोष जातो. आपला जर बुद्धिमांद्य दोष जात असेल तर समजून घ्यायचं ही देवाची कृपा नाही तर माझ्या गुरुजीचीच कृपा आहे.
चला. व तीच त्याने करावी. तीच त्याने करावी. हां. ती सेवा कशी करावी हं. याचा प्रकार सांगतो. सेवेचा प्रकार सांगतो. मुद्दा 6 सुरू होतो. 6वा मुद्दा सुरू होतो. सद्गुरु सेवेचा प्रकार. सद्गुरू सेवेचा प्रकार सांगतायत. सद्गुरूंच्या सेवेचा काय प्रकार आहे की सद्गुरूंची सेवा कशी करावी. पण आता आपला ही वेळ संपलेली, नंतर घेऊ. पुंडलिक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.